मग गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता वाजलेलं आहेत आपलं 4 वाजलेले आहेत आणि आता आपली पालखी निघलेली आहे आपल्या पुढच्या प्रवासाकडे कारल्याकडे जाण्यासाठी. आणि आज आपटा कोलीवाड्याची आपण टी शर्ट घातलेली बघू शकता. आज आपटा कोलीवाडी टी शर्ट घातली. तर आता ती टी शर्ट आपण उद्या घालू आपली आणि ही संध्याकाळी घालू परत उद्या. आता आपली पालखी निघते तर आपण त्याला पालखी निघू तर तिकडं जाऊया. तर चालायला आपण आता सुरुवात केलेली आहे. समोर आपली पालखी आहे. आता खोपली आपण क्रॉस करत आहोत आणि मग थोडासा पुढे गेला का आपल्याला घाट लागेल. मग घाटातनं मग आपण वरती चढायला सुरुवात करू. जमलं घाट आपल्याला लागला अजून अर्धा तास लागणार आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला घाट लागेल. आई बावलीचा साजने माझ्या बाया भूकल्याने ग साजने माझ्या बाया भूकल्याने. तर मित्रांनो आपण आता शिंगळाबा देवाच्या इथं आलेलो आहोत. थोडंच आपल्याला इथून जमतं आता 100 ते 150 मीटरवर आहे शिंगराबादेव. आणि तुम्ही बघू शकता घाम बागा घासला इथं फुटलेला अख्खा निघून निघलेलं आहे. भरपूर असा दम लागलेला आहे. तर आपलं डोक्याला जे लावायचं होतं ना नी पॅड काय बोलतात त्यांना ब्लॅक कलरचं पट्ट्याच्या त्या आपल्या बॅगीत होत्या. त्या घ्यायच्या होत्या बॅगीत ना म्हणून थोडा मागं राहिलो गाडीमध्ये. नंतर मग धावत आलो तो दम लागला. आता इथं शिंगरोबा देवाच्या इथं आपण आता 15-20 मिनटं थांबू. जास्त वेळ थांबू अर्धा तास. नाश्ता करू आणि मग आपण पुढं निघू आपल्याकडं. हे बघा आपल्या मागं पालखी पण आलेली आपली. एकदम मी शिंगरोबा देवाच्या इथं पालखी पोचलेली आपली. आणि आतमध्ये पालखी चालली आपली शिंगरोबा देवाचं दर्शन करायला. आपले शिंगरोबा देवाचं दर्शन घेताना मित्रांनो आपण आता नाश्त्याची वाट बघत थांबलो शिंगरोबाच्या इथं. आता आराम करत बसले बघा. डायरेक्ट झोपल्या मस्तपैकी आता आराम करत. आता नाश्त्याची गाडी आपली येईल आणि मग आपण नाश्ता करायला जाऊ. आपण नाश्ता करू मित्रांनो. आपण आता नाश्ता करायला आलो. हे बघा नाश्ता घेतलेला माझा कांदा पोहे आहेत. कांदा पोहे खातो. आता नाश्ता करू थोडा वेळ आणि मग बसू आणि मग आपण पुढे जाऊ. प्रेम हे बघा आपलं प्रेम पण माझा कांदा पोहे खातो. कांदा पोहे कसं आहेत एकदम भारी छान खूप छान कांदा पोहे. हे बघा एकदम मोठ्यानं पण शेंगदाणा भरपूर वाढले ना असं वाटतं मला. शेंगदाणा खूप आहेत. आता इथे ट्रॅफिक झालं आहे तर आपण नंतर बोलूया. आपली पालखी निघली ना आता नाश्ता करून झाला आता आपला तर मग 5 मिनिटांनंतर आपण निघू. मग तेव्हा आपण बोलूया डायरेक्ट. बघा आपलं मित्र मंडळ आलेले चांगले होते. एक नंबर चांगले आहेत. ऐरोलीवाले आहेत. ऐरोलीचे आपले मित्र आहेत. हे बघा 2 ठिकाणचा आहे. 2 ठिकाणचा माणूस असं द्या चालतंय. आता आपण 5 मिनिटं नाश्ता करू नंतर आपण मग चालत पुढं जाऊ आपल्या प्रवासाला परत. बघा मस्त की यांचं आहे ना यांचं खायची मजा चालू आहे. आता मी काही जास्त व्हिडिओ घेत नाही ना तर आपलाच फोन जप्त करतील ते. डेंजर म्हणजे एकदम वाट लावणारी माणसं आहेत. हा या माणसांपासून नीट राहायचा. ही माणसं म्हणजे गेम करतात गेम.
तू काय वस्तू दाखवली का तरी घेतली समज. आता पालखी आता माणूस बदलते आपले पालखीचा. आता हे बघा वैभव बघू शकता. ऊन आता असे ऊन हीच चाललाय. दम लागलेला आहे भरपूरच. कारण हे बॅगीमध्ये अशी मोठी पॉवर बँक आहे ना एवढी मोठी. तर बॅग असली जड झाले काय सांगू तुम्हाला. लय घाम निघला आता. त्यामुळे दाखवतो बघू शकतो मी. बघा घाम बघा असला निघलेला अख्खा बेकार. आता थोड्या टायमात आपण आता पुढे जाऊ. म्हणून पुढं आपण गेलो का खालती उतरू आणि मग थोडी विश्रांती करू आपण पुलाखाली. थोडा पुढे जाता आता 1-2 व्हिडिओ काढून मग खालती भेटू. तर मग मित्रांनो बघू शकता तुम्ही ही जी ढस दिसते ना ही शेवटची ढस आहे. त्याच्यानंतर मग उतरणीला सुरुवात एक नाही. आता ही शेवटची ढस आम्ही एकदम दमून काढतो. 1 वर्षाने एवढं वजन वाढलं नाही तुम्हाला काय सांगू. सगळी चरबीचं वजन सगळं आहे बघा. घुम झाले आता. ही शेवटची ढस आहे. आता ही ढस चढली का मग आम्हाला उतरणच लागेल आपल्याला. आज नंतर टेन्शन नाही. घाट संपलेला आहे आता. ही ढस चढली घाट समाप्त आपला. ऊन असं डोलं येतं ना समोरची. बघा ऊन खूप आता 12 वाटलेला आहे. शेवटची ढस संपत आली तर आता आपण थोडं पुढे जाऊ ना. मग सर्व मित्रांनो आपण आता खंडालयामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आता आपल्याला नुसती उतरण लागलेली आहे. आणि जेमतेम आपल्याला आता ब्रिज खाली जिथं आपला स्टॉप आहे तो जेमतेम आता आपल्याला 500 ते 600 मीटर आपला 1500 ते 1600 मीटर असं अंतर राहिलेलं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण मग तिथं पण थोडा वेळ थांबू. तिथं चाय बी पिऊ आणि थोडा बाकीची पाठीमागे जी माणसं आहेत आपली ती येईपर्यंत आपण वाट बघू. आणि ते आलं का म्हणायचं आपण परत सगळं इथून एकत्र एकविरेच्या इकडं जायला निघू कारल्याला. तर मग मित्रांनो पालखी आपली पुढं गेली. आपण आहे ना धावत पालखीला गाठत आलेलो बघा. पालखीच्या आपण आलेलो जवळ धावत पालखीला गाठलेलं आहे. मग पूल पण आलेला आहे बघा. पूल पण आलेला आहे. थोडा पुढे जाऊ आपण पुलाच्या. आणि मग तिथं आपण खालती नाश्त्याला थांबू थोडासा. आणि मग अर्धा तास थांबू तिथं मग निघू पुढं आपण चालत. बघू शकता आपली पालखी आता पोचलेली आहे पुलाखाली. तर इथं आपल्या आता चहा बी मस्त पिऊ. चहा बिस्किटा मस्त होती एकदम खाऊ. आणि मग अर्धा तास विश्रांती. जय आये. आपण आता इथं विश्रांती करू. बघा इकडे चाय बनवायला घेतलेली आहे. इकडे चहा बनवू. इथं पालखी ठेवू आणि मस्तपैकी इथं आता बसू. इथं आराम करू आणि मग पुढच्या प्रवासाला आपण निघू. तर या आता तुम्ही आपण चहा पिऊ. आता चहा पियाला या शकता. चाय मस्त की सगळा कपलेला आहे. पाव लावलेला आहे. चहा पाव आणि बिस्किटं होती मस्त की. इथं चाय बिस्किटं पिलेली आहेत खाल्लेली आहेत. आणि आता आपण आता मस्त की बसतो. आता बघा केतन थोडा मागं थांबलेला. पित्याची बॅग होती केतनकडे. तर कसं वाटतं की तुला मागं थांबलेला. तर मला काय नाही वाटत. बरं वाटतं. बोलतो मी आरामात आलो होता. आरामात एवढं मागं राहिला त्यानं सांगितलं आरामात. म्हणजे आज ते काय धावत येऊ का. मग आम्ही कसं आलो धावत. धावता बाबा मी ना वाजा होता याला वाजा होता झाले माझ्याकडे दिला आता गाडीन ती वाजायची. चला आता आपण मस्तपैकी असा मजा करत चालले आहोत. आता 5-6 मिनिटात आता बसू. त्यानंतर आपण निघू पुढं आपल्याला. तर मग आपल्या आता पालखी निघलेली आहे. आणि पाय आता उठल्या भरपूर पाय दुखायला लागले. पाय म्हणजे भरपूर बेकार दुखायला लागलं. आता नाचत जाऊ आपण पुढं. पुढं 1-2 ठिकाणी आपल्याला ज्यूस भेटेल. तिथं थोडं जाऊ. तिथं ज्यूस पिऊन मग पुढे जाऊ आपण चालत. तर आपली आता पालखी उचलल्या झालेली आहे. एकविरा माते की जय. बघू शकता आमच्या पाठी आपण आलेलं आहे. आमच्या पाठी आलेलं आहे. कधीपासून आमच्या पाठी लागलेलं आहे. जेमतेम यांनी अख्खा घाट पार केलेला आहे. आमच्या पाठी येऊन अख्खा घाट पार केला आहे आमच्या पाठी येऊन पाठीच चाललं नुसतं आमच्या. आम्हाला वाटतं हा एकविरेला सोडून येईल आम्हाला. तेव्हा परत येईल असं वाटतंय. त्याला आता काहीतरी खायला बिस्किट देतो आम्ही पुढं.
दमल्याला वाटतंय जिप्स काढले बाहेर त्यांनी. मग मित्रांनो इथं आपली आता पालखी थोडी थांबलेली आहे छास पियासाठी. बघा इकडे आपली पालखी खालती ठेवलेली आहे. इथं आपण छासचा मस्त आनंद घेत आहोत. मस्तपैकी असं छास बनवलेला आहे, टेस्ट केलेला आहे मी आधीच. मस्तपैकी छास आहे. छास पिला. आता 15-20 मिनटं इथं आम्ही आराम करू. मग नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला आपण निघू. तर म्हणून तर मस्तपैकी असं अर्धा तास आराम झालेला आहे. आपल्या वाटला 10-15 मिनटं थांबेल. आपण अर्धा तास थांबलो इथं. बघा पालखी खालते. आता पालखी आपण उचलू आणि मग जाऊ आपल्या माहेर घराकडे जाऊ. आपण माहेर घराकडे जाऊ. मग माहेर घराच्या इथं परत आपण थांबू थोडा वेळ. आणि मग गंग्या आमचा लय थांबलाय. गंग्या हा सांग पाय कसं झालं. लय दुखतात. गंग्याचं पोट बघा आता कमी आलं चल ना. 12 कमी झालं गंग्याचा 1.5 किलो. तर मग त्याला आता पालखी उचलू आपण आणि मग जाऊ. कुत्रा भाऊ आपल्या पाठी आलेला आहे. कधी वाजता घाटात ना पाठी आलाय तो. आपल्या पाठी झालाय तो आपल्याला कारलाच सोडून येईल असं वाटतंय. जाऊ आपण भेटू पुढं. पालखी आता निघलेली आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. माहेर घराच्या कडे जाताना आता आपली पालखी मस्त नाचा जाऊ त्याला. पालखी आता माहेर घराला पोचलेली आपली पालखी. जय हो जय ग ठेवा डोक्यातच घालून ठेवतो. तर इथून आपण आता माहेर घराकडे जाऊ. थोडा वेळ इथं 5-10 मिनटं विश्रांती करू. नंतर इथून माहेर घराकडे जाऊ आपण. आणि मग तिकडून मग आपण आपल्या जिथं आपला स्थान आहे तिथं जाऊ आपण. नाही या बघा बर्गर किंग. आता निघलेले माहेर घराकडे आला. तर माहेर घराकडे जाऊ. माहेर घराला मंदिराला 5 फेऱ्या मारू आणि मग नंतर पालखी आतमध्ये जाईल. देवीचं आपला माहेर घराला दर्शन घेईल आणि मग तिथं पालखी परत आपली 5-6 मिनटं थांबवली जाणार. आणि मग तिथून नंतर पालखी उचलली की आपण आपल्या स्थानकडे जाऊ. तोतली वळलेली आहे चालून काय बोलणार आता ना. विणू बघा विणू
आमचा वेणू याने आज घाटात नॉनस्टॉप शिंगरावापर्यंत पालखी घेतलेली आहे कालपासून. रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. आता माहेर घराला आलेलो आहो. बघू शकता आपण माहेर घराला आले हा बघा मंदिर. आपली पालखी पण मागं आलेली बघा. आपली पालखी पण आलेली आपली मागं. प्रितेश भाईनी पालखी आणलेली आजची उचलून. काय वाटतं प्रितेश? मंदिर एकविरा माते की काल भैरव मंदिर आलेलं आहे. माहेर घर असा बोलला जातो इथं. माहेर घर काल भैरवाचं मंदिर आहे. तर आता मंदिराच्या गोल भोवती आपण फेरा मारून मंदिरामध्ये एंट्री करू, दर्शन घेऊ आणि मग 5 मिनटं इथं थांबू आणि मग इकडून ह्या वाटेतनं आपण शेतांच्यातनं आपल्या जिथं वस्ती आहे तिथं आपण जाऊ आणि मग तिकडं आपण गेल्या फ्रेश होऊन आराम करू, डायरेक्ट झोपू. मग संध्याकाळी काय ते मार्केट फिरू. तर आता आतमध्ये जाऊन भेटूया आपण. पण असं मंदिरावरती 5 फेऱ्यावरून ना रे 5 फेऱ्या ना 5 फेऱ्या आपण मंदिराभोवती गोल मारू आणि मग नंतर मंदिराच्या आतमध्ये एंट्री करू आपण. तर आपण 1 फेरा मारू आणि आपण समोर थांबू आणि मग आपण पालखीसोबत आतमध्ये एंट्री करू. आपल्या पालखीचं 5 फेऱ्या झालेल्या आहेत पूर्ण. तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये पालखीला घेऊन चालले आहोत पाया पडायला. आणि मग आपण पाया पडू आणि मग नंतर आपण परत बाहेर येऊ आणि आपण पुढं जाऊ चालत चालत. बघा इकडं एक पालखी आलेली, इथं आपण पालखी ठेवू. एकविरा माते की उचल वरती उचल. आपली आता पालखी आतल्या साईडला ठेवायला घेतली. तर इथं आपण 5-10 मिनटं थांबू आणि मग नंतर आपण लगेच पुढे निघू. आपली पालखी निघलेली आहे. जिथं आपली वस्ती आहे तिथं आता जाऊ. इकडून असं शेतात ना जाऊ. तर शेतात येताना आता असं पाय भाजणार आहेत ना आमचं, काय सांगू तुम्हाला. आता चप्पल शोधू आपली ना, मग चप्पल घालू. हा हे बघा इथं चप्पल आहे. मला वाटली चप्पल गेली का आपली म्हणू. आणि जीत काय बोलतेस तू? पाय दुखायला लागलं. आता काय आराम करायचे हा जाऊन. का झोपशील का मस्त ताणून? आज झोप उद्या उठून भाई. उद्या उठशील. हॅलो एकविरा माते की जय. चला आता चालेल. तर मग मित्रांनो बघू शकता आपली पालखी पुढे, आपण मागे चाललेलो चालत. तर मागे काय चाललेलो तर आपण दरवर्षी मागेच राहतो. मागच्या वर्षी आम्ही कपूच्या पाठी गेलतो. कपूने असंच चाकवा दिलतो, तुम्ही बघितलं चालत व्हिडिओ. तर कसा चाकवा दिलता आम्हाला. गेलो भलती करत घुसाला कोलीवाड्यामध्ये आम्हाला. तर या फेरीला आता आम्ही आमचा स्वतः त्याला डायरेक्ट दालातनं काढलं आहे आमच्या. तो आलाच नाही या फेरीला, आलाच नाही तो. हा त्या या फेरीला आलाच नाही. तर या फेरीला आम्हाला निकेश बघू शकता. निकेश बघ रे इकडं. हा तर निकेश आपल्याला रस्ता दाखवणार आहे आणि दाखवला त्याला. तर निकेश आपल्याला नीट रस्ता दाखवणार आहे आणि अतिशय सुंदर असा रस्ता दाखवला आहे निकेशने आपल्याला. मागच्या फेरीला खरबर आणि तो पार्टनर बघा आपला तो कधीपासून आहे. त्याला आज त्याने दात पाजवलं नाही एवढं मागासपासून बोललो. तर मटण खाल्ले घेऊन तर निघणार नव्हतं आमचा पाटला सोडणार नव्हतं. नाही सोडलं त्याला परत गाडीन टाकून न्यायला लागेल कांडाल्यात सोडायला. होम डिलिव्हरी करायला लागेल त्याची. तर प्रितेश बर्गर किंग आम्ही सगळं बर्गर किंग झालेलं. उद्यापर्यंत टिकला तर ठीक, नाही तर बघू आम्ही कुठेतरी केकचं शॉप तिथनं घेऊ. मग असं क्राऊन 50 रुपये 100 रुपयाला भेटतील. बघू आता या आमची पालखी इथं पोचोपर्यंतच राहील. त्याला जास्त लयच मोठी व्हिडिओ होत आहे. ती बघा पालखी चालली. आता थोडा पुढं जाऊ आपण परत भेटू. तर आपली पालखी चाललेली आहे. या बघू शकत त्याला इकडं आंघोळीचा विचार चालला आहे. पण बघू आपण आंघोळ करायचं की नाही. फायनली गेल्या वर्षी आपण असं इकडून गेलतो, आतमधनं गेलो कोलीवाड्याच्या, म्हणून चुकलेला एक टर्न बारीकचा बाजूचा. आता बरोबर रोड भेटलेला आपल्याला. बरोबर असं आपण जाऊ. तर त्याला आता आज आपण जरा खुल्या रोडवर गेल्यावर भेटू.
तर तुम्ही बघू शकता आपली आता पालखी मार्केटमध्ये आलेली आहे कमानीच्या इथं. आपली उलटी थोडी तिकडं पालखी झाली आहे, कारण आपला तिकडं थोडा आपली पालखी जरा तिकडं मागं थांबणार आहे. बघा आता एवढीशीच पब्लिक आहे आपली, मागाची फुल पब्लिक होती. पब्लिक आधीच गेली तिकडे, कल्टी मारली. आम्ही आलो शेतातला, पक्का ऊन लागला. काय सांगू तुम्हाला, अशी झोपाले ना डायरेक्ट आम्ही कडकडून झोपू डायरेक्ट गेलो का. आता हे बघा कसा बाका बघा आमच्याकडे चालतंय. बाका बाका बघ रे इकडे मागे हे बघ. बाका बघा कसं चालतंय, चाल बदलले बाकेची अख्खी. पालखी मस्त आमची झाली. तर इथून नंतर थोडं पुढचं आपण आतल्या साईडला जाऊ ना. आपला लगेच वस्ती आलेली आहे, आपली वस्ती बघू शकता. फायनली आपण आपल्या जी आपली जागा आहे त्या जागेवर आलेलो आहो. आवाज तुम्हाला काय सांगू, आवाज भरपूर लागलेला आहे, फुल दम लागलेला आहे बघू शकता. पण असं कालं कुट्ट झाल्यावर ना काय बोलू तुम्हाला, भरपूर असं कालं कुट्ट झाल्यावर. बर्गर किंगची आता टोपी आपण काढू, फेकून देऊ, पण दुसरा काहीतरी बघू. ह्यो झालेला आहे आता नवीन काहीतरी आपण घालू, चांगला असा वाटेल काहीतरी दुसरा. नाही बघा इथं मस्तपैकी आपल्याला सोय आहे झोपण्याची. इकडं आपण मस्तपैकी झोपू आता, फ्रेश होऊ. आणि तर आपली पालखी आता थोडी मागे, आपण शॉर्टकट मारलेला आहे रस्त्यामधनं थोडासा शॉर्टकट. तर आपण पुढं आल्यावर तर पुढं आता हातपाय धुवून आपण मस्तपैकी बसू, पालखीची वाट बघू. तर चला आपण पालखी आल्यावर भेटू. तर पालखी आपली आलेली आहे, तर आपण आता फ्रेश व्हायला चाललो, फ्रेश होऊ आणि मग भेटू परत. तर मग मित्रांनो मस्तपैकी आपली अशी झोप झालेली आहे. मस्त झोपून आता उठलो, जेवलो गेलो, मस्त झोपलो. आता उठलो, आता फ्रेश होऊ आणि मग बघू काय करायचं. तर तुझं काय करायचं आपण नंतर, बरं काय करायचं नंतर. आता बरं आता तो झोपलेलो परत झोपा चाल तिचा बोलतो परत झोपू आपण ना. परत नंतर मग काहीतरी पार्टी करावं लागेल आपल्याला. आता आपण पार्टी बघू काय करायची, पार्टी करू झोपेमध्ये. आपण विचार करू काय करायची पार्टी. चला आता फ्रेश होऊन येतो. तुम्ही बघू शकता आपला DJ सेटअप झालेला आहे. हा बघा ऑर्केस्ट्रा आहे आपला. आज उद्या 2 दिवस ऑर्केस्ट्रा आहे, दोन्ही पण रात्र. आणि मध्ये मध्ये DJ पण वाजवणार. तेव्हा इकडं 4 बेस 2 हे टाकलेलं आहे, इकडे 4 बेस 2 हे टाकलं आपलं. आणि आपला DJ ऑपरेटर, आपला बघा DJ ऑपरेटर आज कसा धमाधम आवाज होईल. ते जाऊ दे, आपल्या लाईट सेट करून ठेवले का डोंगराकडे का नाही. मागच्या वर्षी गेलं तर तसं मुश्किल आहे, कारण याच्याशी ना ना त्याचा तर जाईल ना शार्पिंग तिकडं दिसेल ना झेंडा. झालं ना सेट. हा सेट सगळं सेट केलेलं आहे. म्हणजे रात्री डायरेक्ट आपला 2 शार्पियांची लाईट डायरेक्ट झेंड्यावर पडेल. म्हणजे तो झेंडा डायरेक्ट पेटवू आपण रात्री. ते कसं आहे ना, तर तेव्हा सेटअप इथेशी होतं, त्याच्यामुळे सगळे शार्पी तिकडे गेल. त्या आता बांगला होता, मला असं वाटतं या बांगल्याचा एक मजला पाडायला लागेल. हा मला तर असं वाटतं एक बंगल्याचा मधला पाडायला लागेल, उद्या परत बांधायला ना. तरी पण जाईल असं वाटतं झेंड्यावर. मला याचा त्याचा जाऊ शकतो, याचा जाईल असं वाटतं झेंड्यावर. बघू रात्री गेला तर गेला. हे बघा मस्त लाईटी सेटअप केलेले आहेत इकडे. आता ऑर्केस्ट्रा नंतर रात्री चालू होईल. सध्या DJ चालेल, नंतर ऑर्केस्ट्रावाला आला का मग ऑर्केस्ट्रा आपला वाजेल. आता इकडं साफसफाई चालू आहे, सगळी बॉटल उचलणं चालू आहे. अरे बाका बघा आपला कसं चालतंय, बाकाची नांगी वाकरी झाली. ते बघा पहिले काही नव्हतं बंगला, आता बंगला झालेला आहे. 2-3 वर्ष झाले तेव्हा. चला आता थोडासा आपण आतमध्ये जाऊ, फ्रेश होऊ आता जरा. आता आरतीचा टाइम झालेला आहे, तर आता आरतीला सुरुवात होता आपली. तर आता आरती घेऊ आणि मग नंतर आरती झाल्यावर आपण भेटू. आता आरती घ्यायची आपल्याला. बघू शकता आपला DJ चालू झाला.
मित्र आपण झाले आता आपच्या कोलीवाड्याच्या पालखीचा पाया पाडायला. पालखीच्या पाया पडू तर मग परत येऊ आपण. यार बॅक कॅमेरा आपला नीट नाही, तुम्हाला माहिती आहे. तर आता डायरेक्ट तिथे गेलो भेटू आपण. बघू शकता मार्केटमध्ये आता तर काही गर्दी नाही, तर उद्या मात्र भरपूरच गर्दी होईल मार्केटमध्ये. उद्या एवढी गर्दी असेल का आपल्याला चालायला पण नाही मिळणार, एवढी गर्दी असेल मार्केटमध्ये. आपण आता या गर्दीत ना थोडीशी गर्दी आहे, पण या गर्दीत ना पटापट आपण पुढे जाऊ आणि जाऊ आपल्या कोलेवाड्याच्या मानाच्या पालखीच्या इथं. मित्रांनो फुल नाचलेलो आपण. आता आपल्याला वाजले 4. आता आपला झोपायला अजून 1 तास जाईल. जोपर्यंत DJ बंद होईल तोपर्यंत आपण काही झोपणार नाही.